नमस्कार। जर तुमची पाळी रेग्युलर येत नसेल, कितीही उपाय केले तरी ती रेग्युलर येत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। या व्हिडिओमध्ये असा एक उपाय सांगणार आहे जो केल्यावर तुमची पाळी रेग्युलर येईल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। आपण पहिल्यांदा हे समजून घेऊयात की पाळी रेग्युलर का येत नाहीत, काय कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल। आपली लाईफस्टाईल, आपले राहणीमान, कधीही खायचं, कधीही झोपायचं, कुठल्याच गोष्टींना काही टाइम टेबल नाही, त्याने देखील आपल्या शरीरातले जे हार्मोन्स असतात ते डिस्टर्ब होत असतात। दुसरं कारण म्हणजे आपले खाणे-पिणे। आपले खाणे जास्त करून बाहेरचे आहे, वाढलेले आहे, त्याने देखील हा प्रॉब्लेम होत आहे। तसेच तिसरं कारण म्हणजे ज्या लोकांना थायरॉइडचा त्रास आहे, ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांचे वजन वाढले त्यांना देखील हा त्रास होत असतो। चौथे कारण म्हणजे तणाव, टेन्शन, यामुळे देखील हे होत असते। ही एकूण त्याची कारण आहेत। आता आपण बघूयात की कोणता उपाय केला पाहिजे की जेणेकरून आपली पाळी ही रेग्युलर येईल। हा उपाय कोणता? हा उपाय म्हणजे ही मॅजिकल ड्रिंक। ही ड्रिंक कशी बनवायची ते आपण सविस्तर बघूयात। ही ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला 4 गोष्टींची आवश्यकता असते। ह्या 4 गोष्टी तुमच्या किचन मध्ये अवेलेबल आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आलं, अद्रक। पूर्ण एवढा एक असा तुकडा घ्यायचा, चांगला किसायचा आणि पूर्ण एक स्वच्छ भांडे घ्यायचं। त्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आणि ह्या पाण्यामध्ये हे पूर्ण किसलेलं आलं टाकायचं। 1 इंच एवढा असा तुकडा घ्यायचा, पूर्ण किसायचा आणि त्या भांड्यामध्ये टाकणे। दुसरं म्हणजे आपली बडीशेप आणि जिरे। 1 चमचा बडीशेप घ्यायची, 1 चमचा जिरे घ्यायचे, ते मिक्स करायचे आणि आपल्या मिक्सर मध्ये पूर्ण बारीक करायचे, त्याची पावडर ह्याच्यामध्ये टाकणे। तिसरं म्हणजे याच्यामध्ये हळद। हळद आपल्या शरीरातले जे हार्मोन्स असतात, जे पिरियडचे हार्मोन्स असतात, त्यांना रेग्युलेट करण्याचं काम करत असते, त्यामुळे आपले पिरियड्स हे वेळेवर येत असतात। हळदीचा वापर आपल्या शरीरासाठी देखील चांगला आहे। हे पूर्ण वस्तू त्यामध्ये टाकायच्या, पूर्ण हलवायचं आणि बारीक गॅसवर पूर्ण शिजू द्यायचं। पूर्ण 1 ग्लासचं पूर्ण अर्धा ग्लास करायचा। अर्धा ग्लास केल्यानंतर पूर्ण थंड होऊन द्यायचं किंवा थोडंसं कोमट होऊन द्यायचं आणि त्यानंतर ते झोपताना, रात्री झोपण्याच्या आधी हे प्यायचं आणि त्यानंतर झोपायचं। 1 दिवस ट्राय करायचं, दुसऱ्या दिवशी बघायचं पाळी येते का। जर नाही आली तर दुसऱ्या दिवशी रात्री देखील हे ट्राय करायचं। तरी पण प्रॉब्लेम नाही आला तर 3 रात्र हे ट्राय करायचं। 3 रात्रीच्या वरती हे प्यायचं नाही। मग तुम्ही हॉस्पिटलला दाखवू शकता किंवा दुसरा काही इश्यू असेल ते एकदा नक्की बघून घ्या। जर तुम्हाला पाळी रेग्युलर नाही आली तर सगळ्यात महत्त्वाचं प्रेग्नन्सी टेस्ट करायची। त्यानंतर बघायचं त्या टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट येते का निगेटिव्ह रिझल्ट येते, त्यानंतरच हा उपाय ट्राय करायचा। जर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट न करता हा उपाय ट्राय करायचा नाही, त्यानंतर बघायचं आपण प्रेग्नेंट आहे की नाही, काय कारण आहे आपली पाळी न येण्याचं। जर तुमचा रिपोर्ट जर निगेटिव्ह असेल, तुम्ही प्रेग्नेंट नसाल, तरच हा उपाय करणे आणि हा उपाय फक्त 3 रात्र करणे। 3 रात्रीच्या वरती बघायचं, आपल्याला जर प्रॉब्लेम आला तर ठीक, नाही आला तर तुम्ही डॉक्टरला दाखवू शकता की काही दुसरा प्रॉब्लेम आहे का। परंतु हा उपाय, हे ड्रिंक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला पाळी आली की नाही। मी तुमच्या कमेंटची वाट बघेल। हे तर झालं पूर्ण ड्रिंक। त्याचबरोबर आपण काय केले पाहिजे, त्याचबरोबर तुम्ही योगा केला पाहिजे, योगासने केली पाहिजे। आपल्या शरीराची हालचाल होणे, शरीराचा व्यायाम होणे हे देखील महत्त्वाचे असते। दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल, सकाळी भेटला ठीक, 4 वाजता जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल त्यावेळेस तुम्ही योगासने करायची आणि रात्री झोपण्याच्या आधी ही ड्रिंक ट्राय करायचं। जर तुम्हाला माहित नसेल की पाळी रेग्युलर येण्यासाठी किंवा पाळीसाठी कोणती योगासने केली पाहिजे, त्याच्यावरती मी आधी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिलेली आहे, इथे क्लिक करा। तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन। तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा। धन्यवाद।